डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अशोक स्तंभाची निर्मिती करते म्हणून नगरपालिकेने तसा ठराव घेतला आणि लोकप्रतिनिधीने जाहीर केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये अशोक स्तंभाची निर्मिती मी करणार आणि समाजाला जाहीर आवाहन केले की मी ह्या ठिकाणी पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच करतो आणि त्या समोरच्या भागामध्ये अशोक स्तंभाची निर्मिती करतो असे जाहीर केले। पण अद्याप या गोष्टीला 3 ते 4 वर्षाचा कार्यकाळ निघून गेला आहे, पण अद्याप त्याची निर्मिती करत नाहीत। या ठिकाणी आम्ही वारंवार विनंत्या केल्या। आमचे मित्र सोनू पिंपरे, तलवारे, गौतमदादा सोमवंशी आम्ही सर्वांनी सहकार्याने विनंती केली की ज्या ठिकाणी आपण जाहीर केले त्या ठिकाणी अशोक स्तंभाची निर्मिती करा, पण आता त्याला चालढकल करत आहेत। यासाठी 28 तारखेपासून आमचे मित्र सोनू पिंपरे हे धरणे आंदोलनाला बसले आहेत। ते 8 तारखेपासून आमरण उपोषण करणार आहेत। या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। मी लोकप्रशासन, नगरपालिका आणि लोकप्रतिनिधीला विनंती करतो, आपण वारंवार शब्द का बदलत आहात? आपण शब्द बदलू नये। आपण लोकप्रतिनिधी आहात, या भागाचे आपण कर्तव्यदक्ष म्हणून मिरवतात, आपण विकास पुरुष म्हणून मिरवतात, आपण मोठमोठ्या पदव्या प्रदान करून घेतात, पण एक काम तुमच्याने समाजाचं करणं झालं नाही। विहार गळतंय, पुतळा बाजूला गेला, पुतळ्याचं काम आपण केलेलं बोललेल्या ठिकाणी केलेलं नाहीत। अशोक स्तंभाची तुम्ही जाहीर या ठिकाणी पुतळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आपण जाहीर केलेलं होतं की मी अशोक स्तंभ उभा करणार चौकामध्ये, पण अद्याप त्या गोष्टीला तुम्ही टाळमटाळ करत आहात। याचे कारणं काय आहेत? आपण जाहीर करावे आणि लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी अशी आम्ही विनंती करू। जर आपण हे लवकरात लवकर काम नाही केलात तर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठे आंदोलन करू, आम्ही रस्ता रोको करू। याची आपण जाण ठेवावे आणि लोकप्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने याचे आवाहन करतो मी।